नाही, माईसच्या बाबतीमध्ये मी 4-5 दिवसापूर्वीच सांगितलं की त्या ठिकाणी ते काम आम्ही करणार नाही, ते टेंडर थांबवा म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे करत असताना ते साधू संतांसाठीच होतं, कारण त्यांना कायमस्वरूपी टेंट शेडची व्यवस्था होणार होती. आणि नाशिककरांनासुद्धा त्या ठिकाणी कायमस्वरूपी कुठलं कार्यक्रम असेल, मला नियमाने सांगितलं होतं की आम्हाला वारंवार एक्झिबिशन भरावे लागतात, तर त्यासाठी एक मोठं माहिती सेंटर पाहिजे, त्यांनी सांगितलेलं होतं माहितीचं. पण आता ते काम थांबवलेलं आहे. म्हणजे मी सांगितलं की एकही झाड ज्या ठिकाणी आता आम्ही शेतकऱ्याच्या जागा ॲक्विजिशन करणार आहोत, त्या ठिकाणी मोकळ्या जागा असतील, एकही झाड नसेल, एकही झाड त्या ठिकाणी काढावं लागणार नाही, अशा ठिकाणी भविष्यामध्ये आम्ही ते त्या ठिकाणी घेऊ. पण तूर्त आम्ही ते काम थांबवलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, कोकाटेंना शिक्षा सुनावलेली आहे सदनिका प्रकरणामध्ये. त्यांना 10,000 रुपयाचा दंड आणि 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. मला आत्ताच आपल्याकडूनच ही बातमी कळाली, कारण मी सध्या सध्या खड्डे खोदण्याचं काम चालू आहे, त्याचं थोडं अंतराची चुकाचूक आहे म्हणून मी 2 तासापासून तेच बघतो आहे. पण आजच मला वाटतं मान्य न्यायालयाने त्याचा निकाल दिलेला आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये तेच काही जास्त सांगू शकतील, किंवा आता निकाल वरच्या कोर्टाचाही लागलेला आहे. पुन्हा त्यांना संधी आहे, ते हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी जातील. पण यामध्ये निश्चित जे काय कायद्याने असेल, नियमाने असेल, ते कोर्टही त्या ठिकाणी सांगेल. आणि पुढे अजून उच्च न्यायालय आहे, त्यामध्ये मला वाटतं ते दाद त्यांनी मागतील. पण जे काही नियमानुसार असेल ती कारवाई होईल, त्याला आता कोणी थांबू शकत नाही. कारण काय जे असतील कागदपत्राच्या कुठल्या आधारे, कशावर हा निकाल झाला आहे, याची मला अजून कल्पना नाही. पण निश्चित हे खरं आहे की दोन्ही कोर्टांनी खालच्या वरच्या ही शिक्षा त्या ठिकाणी कायम केलेली आहे. पण पुढे त्यांना हायकोर्टात जायला अजून संधी आहे. पुण्यातील वतनाच्या जमिनीच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचा सहभाग आढळून आला आहे. त्यांनी 4 वर्षापूर्वी स्वतः पत्र लिहिलं होतं की जी काही वतनाची जागा आहे त्याच्यावरची केस तातडीनं निकाली काढावी, त्याची सुनावणी करावी. त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग यात दिसून आला आहे. नाही, मला असं वाटतं की त्यांनी म्हटलं की तातडीने सुनावणी करा आणि निकाल द्या. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, त्याहून त्यांचा हेतू काय हे अजून आपल्याला काही सिद्ध करता येत नाही. त्यांनी कदाचित जे जमीनदार आहेत ते त्यांच्याकडे गेले असतील म्हणूनही पत्र दिलं असेल. आज आपल्याला त्याच्यावर काही निष्कर्ष काढता येत नाही की मग का पत्र दिलं, त्यांच्या मागचा हेतू काय आहे या सांगता येत नाही. पण याविषयी मुख्यमंत्री मोदयांनी सखोल चौकशी आधीच दिलेल्या आहेत. आपल्याला माहीत आहे, जे बाहेर होते देशामध्ये ते सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत. त्या कोण महिला आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आज कोण त्यांचं नाव मला आता सांगता येणार नाही, शीतल तेजवानीची चौकशी उद्या आहे. आजही त्यांचे कोण नातेवाईक का कोण भाचे का कोण आहेत मामभाऊ, त्यांचीसुद्धा चौकशी त्या ठिकाणी झालेली आहे. मला वाटतं अतिशय सखोल चौकशी पारदर्शीपणे या ठिकाणी या प्रकरणाची सुरू आहे. आणि आता यानंतर काय जे काय लागेल सोक्षमोक्ष देतात, जे काय सत्यता असेल ती मला वाटतं लवकर समोर येईल आणि त्यातून नंतर मग कारवाई होईल. गिरिजाऊ, मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंना 52 जागा दिलेल्या आहेत आपण भाजपकडून, अशी माहिती समोर येते. 52 जागांच्या ऑफर दिली आहेत. मला तर अशी कुठली माहिती नाही, किंवा अजून असं काही बोलणं झालं किंवा की वाटाघाट्या झाल्या असं अजून कुठे झालेलं मला दिसत नाही. मला वाटतं तुमच्या सूत्रांची माहिती असेल, ही अधिकृत माहिती नाही आहे. मला अजून त्या संदर्भात माहिती, कारण मी मुंबई माझ्याकडे काही संबंध नाही. माझ्याकडे जे आता 4-5 महापालिका आहेत त्या मी बघतो आहे. मुंबईला मी अजून गेलो नाही, अधिवेशनाला नागपूरलाच होतो. पण या बाबतीमध्ये काय वाटाघाट्या झाल्या, काय बोलणं झालं हे मला माहीत नाही. आणि माझ्याकडे नाशिकचाही 4 आहेत. आपण नाशिकमध्ये आहोत आज, अजून माझ्याकडे 4 महापालिका आहेत. पण इथेसुद्धा आमच्याकडे अजून कुठल्याही वाटाघाट्या झालेल्या नाहीत, कुठल्याही अजून बोलणीसुद्धा झाली नाही. उद्या परवा मीच शिवसेनेच्या नेत्यांशी या ठिकाणी बोलतो आणि त्यांचं म्हणणं काय नाही आहे ते जाणून घेतो. आणि त्यानंतर मग 2-3 फेऱ्या वाटाघाटीच्या होतील आणि त्यानंतर मग अंतिम निर्णय होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.